गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर जवळपास रात्री 1-1:30 वाजला होता आम्हा सर्वांना झोपायला, त्यामुळं उशीर झाला उठायला. मुलांचा आवाज अजून येत नाहीत, मे बी तेही झोपले आहेत. व्ह्यू बघू शकता विंडोतून. आहा, काय सुंदर व्ह्यू आहे, एकदम मन प्रसन्न झालं. ही ट्रिप म्हणाल तर अगदी रिलॅक्स निवांतच आहे, म्हणजे कुठं जाण्याची घाई नाही आहे. जेव्हा आवरेल तेव्हा आम्ही एखादा स्पॉट बघून येऊ. ॲक्च्युली हे दिसती आहे ना, रिव्हर आहे. पावसाळ्यात खूप छान असं ना इथलं वातावरण किंवा व्ह्यू असतो. मे महिन्यातसुद्धा आमचा ट्रिपला जाण्याचा एक प्लॅन आहे, पण कुठं जायचं काय याचं अजून काही प्लॅनिंग नाही आहे. अजून विचार करतो आहे. मुलांना आता सुट्ट्या पडल्या होत्या ना, त्यामुळं हा लगेच आम्ही प्लॅन ठरवला होता. नवरोबा नेहमीप्रमाणे लवकर उठलेले दिसत आहेत आणि जुनी गाणी लावतो आहे. त्याला खूप आवडतात सकाळची अशी जुनी गाणी किंवा भक्तिगीतं असतात ना, सकाळची पहाटेची भक्तिगीतं ती. मुलं बघूयात काय करतायत. रात्री त्यांनाही उशीर झाला झोपायला आणि थकून गेले होते. त्यांना डिस्टर्ब करत नाही, हळूच निघून जाते खाली. जेव्हा उठतील तेव्हा उठतील. आठ वाजलेत, मुलं अजून झोपलेत आणि आम्ही आता जस्ट उठलो आहे. ब्रश करून खाली आले. म्हणलं थोडंसं वॉक करावं. म्हणलं सुट्टीला आलेलो आहोत तर निवांत सगळं, ते का मुलं अजून उठलेली नाही आहेत. काल स्विमिंग वगैरे करून दमून ती झोपून गेली होते. हळूहळू उठायला लागतील. मस्त असा चहा घेऊ आणि त्यानंतर स्विमिंगचा प्लॅन आहे सगळ्यांचा. सो स्विमिंग करू. त्याच्यानंतर बाहेर 1-2 स्पॉट आहेत ते बघून येऊ. आणि उन्हात माहीत नाही, थोडं फिरलं तरी थकायला व्हायला लागले. असं मुलं एन्जॉय करत आहेत आणि इथं स्विमिंग पूल आहे ना, त्यामुळे त्यांना मला असं वाटते बाहेर जायची काही गरजच नाही आहे. मजा करत आहेत तिथंच. सो या आता मॉर्निंग मुलांनी स्विमिंग केलं होतं. कपडे इथंच टाकले तसे सुकत. ओमकारचा ड्रेस इथे आहे. परत उठले की घालतील, त्यामुळे काय केलं, पाण्यात फक्त खळबळलं. सगळे लॉन्ड्री नाही केली. आहा, मस्त गरमागरम नवरोबाच्या हातचा मसाले चहा. आम्ही दोघं रोज सकाळी एकत्र चहा पितो, पेपर वाचतो आणि डिनरनंतर रात्रीचं वॉकसुद्धा आम्ही एकत्र करतो. त्यामध्ये ना आमच्या खूप गप्पाटप्पा होतात आणि एकमेकांच्या सहवासात थोडासा टाईमसुद्धा छान असा स्पेंड होतो, नाही का. दिवसभर धावपळीचा, घाईचा आणि आपापली कामं असतातच. मस्त गरमागरम चहा घेते आणि इथं बसूनच ना एखादा व्हिडिओ एडिट करते. अजून कोणी उठलेलं नाही आहे आणि इथं मस्त असं प्रसन्न वातावरण आहे. 1-2 रील तरी एडिट होतीलच. कधी-कधी ट्रिप किंवा व्हॅकेशन प्लॅन असतो ना, तो निवांत हवा, नाही का. नेहमी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि धावपळीतच सगळ्या गोष्टी पाहतो. पण कधी-कधी असा निवांतपणाही हवा असा वाटतो, छान वाटतं. नवऱ्याला गार्डनिंगची आवड असल्यामुळं ना, झाडं, फुलं, पानं याच्याकडे एक चक्कर असते. निरखून पारखून बघणं असतं. इथं लिंबूचं झाड आहे वाटतं, त्यामुळं तो पाहतोय. लिंबूची एक लिंबू आहे ना, तो काढायचा होतास बघा. नको आत्ता कुठं, त्याला जिम नाही, एक्सरसाइज करा आणि मग स्विमिंग पण. ट्रेकिंगला जायचं असेल तर थोडी एक्सरसाइज पाहिजे. नाहीतर काही आमच्यासारखं थोडा अंतर झालं की बसा, मला काय होणार नाही. तू ते 2 हे केलेस ते किल्ले ट्रेकिंगचे, इम्पॉसिबल आहेत बाबा. नाही, लोक म्हणतात काय, मला कमेंट आली होती, तुझा नवरा खूप बारीक आहे. मला बारीक आहे, एक्सरसाइज करून तशी तब्येत ठेवली आहे, नाही का. नाही तर ट्रेकिंगला जाताना असं पोट पुढं आलेलं आणि जाडच्या जाड वजन घेऊन कसं होणार ट्रेकिंग. आहे थोडं, पण तेवढं ठीक आहे ना. आता सुट्ट्यात एन्जॉय कर.
by my side, I'll be fine. Yeah, I'll be fine. I'll be fine. Yeah, I'll be fine. मला म्हणू शकते मी झाड आहे. अरे हा गवतीच्या आहे का? हा मला वाटलं ते शोचं फुल येते ते आपण नंतर करू. अनेक चहाचा राऊंड होईल सगळे उठल्यानंतर. डबल चहा माझं आहे. उठणं झोपणं खाणं मस्त आहे. तर आहे उंबराचं झाड. खूप दिवसांनी दिसलं ना. मस्त. कच्च्या उमराची भाजी पण करतात. होय काय? हो. अंजीर सारखं वाटतंय ते. अंजीरच्याच फॅमिलीतलं आहे. केवढं मोठं आहे. गवती चहा आहे. एकदा चहा झाला आता सगळे उठलेत तर बस 2 पानं. आपण दोघीच आहे ना? हो हो. उठला का मॅडम? इथं दोघी झोपल्या होत्या. चला. माझ्याकडे पण अशी पॅन्ट होती माहित नव्हतं. नाही तर दोघींनी घातली असेल. शर्ट पण त्या कलरचा आहे. अरे नेक्स्ट टाइम. पोट तुला चपाती करेल. नाही नाही तसं पोहे. 3 डिश द्या फक्त मला. थांब अजून एक देतात. ते उपीट द्या उभा. हां, ज्यांनी स्विमिंग पूल जास्त यूज करणार आहे त्यांनी क्लीन करायचं. जे स्विमिंग करत नाहीत, ओमकार, त्रिशा, तुम्ही दोघं करताय स्विमिंग, तुम्ही क्लीन करा. थांब येणार नाही तुला ओमकारा. झालंय बघ क्लीन. जम तर जम. ठीक आहे, डू इट. तसंच करतो. जा बॉडी पूर्ण घाला. लगेच गेलं तरच हे आहे. थंड आहे म्हणलं ना तुम्ही 10 मिनिटं असंच बसणार. रेस लावायची का? रेस मामा बरोबर रेस लाव. हिला घे, हे सगळं खाल्ली आहे. तिचा हात बस सांभाळ. ए नो ओमकार येणार नाही. ओमकार मी आणि पूर्वानं स्विमिंगचे कपडे आणले आहेत, पण आमच्या दोघींचा मूड होत नाही आहे स्विमिंग करायचा. कारण त्यानंतर केस वगैरे धुवायचे, वाळवायचे. जाऊ दे म्हटलं, बघू उद्या वगैरे. हॅलो फ्रेंड्स. तर चला, आम्ही चाललेलो आहोत सकाळी आवरून मंदिरमध्ये. यस, छान ब्रेकफास्ट झाला, स्विमिंग वगैरे झालं आणि लंच प्रिपेअर होते. त्यावेळेत टेम्पलमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ. म्हणजे इथं आलो तर इझी होईल नाही का. सो मस्त. कालचा दिवस तर खूप छान गेला. रात्री झोपायला 1-1:30-2 वाजले असतील. नाही, 1ला गेलो झोपायला, पण झोपेपर्यंत 1:45 वाजले होते. अचानक आमचा हा टेम्पलचा प्लॅन झाला ना. व्हिडिओ एडिट करताना मला कळते की मी तुझ्यासारखंच ब्लॉग करते पण इंग्लिशमध्ये. ओके, सावकाश.
तर हिथं पूल आहे तर हिथं म्हणजे आता 5-6 वर्ष माझे व्हिडिओ बघून का and just at the same do like whenever I listen to your videos I hear it when I'm editing and I'm like why am I like this? हा पूर्वा तू नॅचरल करायला पाहिजे मला. Bro, I am doing it naturally. This is natural. That is vlogging style has become so second nature. It is what is natural. हे बघ क्यूट डॉल दिसायला त्रिशू डॉल दिसायला आणि सगळं मॅचिंग पिंक आणि तीच सगळ्यात आधी आवरल्या. हो का? हो 500 meters. Turn right. मला राहू दे बा. या बऱ्यापैकी मोठं मंदिर आहे. लोणावळ्यात कधी देवदर्शन होईल असं मला कधी वाटलं नव्हतं, पण खरं सांगू का देवाची भेट किंवा देवदर्शन असतं ना ते ज्याच्या त्याच्या नशिबात असतं आणि नशिबात असेल तर ते केव्हाही आणि कधीही घडतं. अचानक झालेला हा प्लॅन आजचा. फारशी गर्दी नाही आणि छान दर्शन झालं. आता निवांत बसून आम्ही इथं प्रसादसुद्धा खाल्ला. ती दोघं प्लेग्राऊंडला समोर गाडी पार्क केलं तिथं. हा उन्हात आता भाजणार आहे त्यांना. इकडून पण ये की तन्वी. So चला किडोज. हा तिकडं टर्न करा पटकन. हा रेडी. खूप छान असं दर्शन झालं. श्री नारायणी धाम हे जे मंदिर आहे ना याचा परिसर खूप मोठा आहे आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे. गर्दीही फारशी नव्हती आणि आम्ही जिथं राहतो ना तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर. चला घरी गेल्यावर लंच करू. आणि मुलं ना उन्हात खूप खेळले आहेत त्यामुळे ती थकली आहेत. माझं होतं का? मी ते माझं भाऊचं 2 पैसे नाही सगळ्यांना हँडवॉश करा सगळ्या आधी. मिक्स व्हेज राईस वरण आणि चपाती आलं. येस. त्याचबरोबर लोणचं पापड आणि सॅलड सुद्धा. हँडवॉश करा. काकूंनी खूप छान असा स्वयंपाक बनवलेला आहे आणि बाहेरून जाऊन आल्यामुळे भूकही खूप लागली आहे. आता आम्ही लंच करतोय त्याच्यानंतर थोडासा आराम करू आणि संध्याकाळचे सुद्धा वेगळे प्लॅन्स आहेत. व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू उद्याच्या भागात करते, नाहीतर हा मोठा व्हिडिओ होईल आणि तुम्ही कंटाळून जाल.